माझा परिचय देतो. सरांनी सांगितलंच, मी API शंकर मुटेकर. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण माझा पेशा हा पोलीसचा आहे. मी तुमच्या शिक्षकाप्रमाणे सांगू शकेल का नाही हे नाही सांगता येत, पण मी प्रयत्न करतो. या ठिकाणी आपल्या कॉलेजने MPSC स्पर्धा परीक्षेबाबत हे जे कार्यक्रम आयोजित केला आहे किंवा आपल्याला जी स्पर्धा परीक्षासाठी या ठिकाणी सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंतची जी वेळ दिलेली ती खूप महत्वाची आहे. म्हणजे मी मूळ विषयातच आलोय आता बाकीचं बोलण्यापेक्षा, कारण मीही ग्रामीण भागातूनच आलेलो आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण घेताना काही अडीअडचणी असतात, किती त्रास सहन करावा लागतोय हे मलाही माहिती आहे. जर आज तुमची शाळा हे तुमच्यासाठी सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत ग्रंथालय अवेलेबल करून देते, शाळेमध्ये 1 लाखच्या आसपास पुस्तके आहेत, विविध पुस्तके. कारण जर तुम्हाला MPSC करायचं म्हटलं तर पुस्तकाचं भंडार पाहिजे आणि ते पुस्तकं अवेलेबल झाले पाहिजे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी वाचन करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, तर तुम्ही ते करू शकता. आज जर बघायचं झालं तर थोडंसं मी ह्याच्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा येतोय. मी या ठिकाणी 1 महिना झाला आलोय चाळीसगावला. तर या ठिकाणी मी सुरुवातीला पाहिलं की मुलींचं मिसिंग, कारण चाळीसगाव तालुक्यामध्ये 2 पोलीस स्टेशन आहेत आणि त्यामध्ये मुलींचं मिसिंगचं प्रमाण एवढं मोठं आहे की भयंकर आहे. आज तुम्हाला मुलींना किंवा मुलांना तुम्हाला या ठिकाणी आई वडील शिक्षणासाठी पाठवतात कारण त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे, बरोबर ना? कारण मी तुम्हाला ते सांगणार आहे, पण त्याच्या आधी हे महत्वाचं आहे की तुम्ही इथं आलाय कशाला हे तुम्हाला समजलं पाहिजे. आजकाल कसं आहे, मी काय करतो, अरे मी MPSC करतोय, UPSC करतोय असे म्हणणारे सुद्धा भरपूर आहेत. म्हणल्याने होत नसतं. पण पहिल्यांदा मूळ मुद्दा हा मुलींनी आणि मुलांनी लक्षात घेतला पाहिजे. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला आज मुलींना किंवा मुलांना तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आईवडिलांनी खूप मोठ्या विश्वासाने पाठवलंय. आईवडिलांची तुमची अपेक्षा आहे की माझ्या मुलीनं माझ्या मुलानं खूप शिकावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, बरोबर? मग डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, स्पर्धा परीक्षा द्या. मग स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC झाली, UPSC झाली किंवा जिल्हा बोर्डच्या परीक्षा झाल्या, त्यामधनं तुम्ही पास व्हावं आणि तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहावं, ही तुमच्या आईवडिलांची अपेक्षा आहे, बरोबर ना? तर माझी तुम्हाला एक तुमचा मोठा भाऊ म्हणून विनंती आहे की तुम्ही शिक्षण घेत असताना असं कुठलंही कृत्य करू नका की ज्या कृत्यामुळं तुमच्या आईवडिलांना मान खाली घालावं लागेल. कारण सगळ्यात महत्वाचं कसं आहे, जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा विश्वास पूर्ण केला तर तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेत उतरू शकणार आहे, अन्यथा नाही. हे एक मृगजळ आहे. आपल्याला जसं चातक पक्षी हा पावसाच्या पाण्यासाठीच धावतो, तसं आपल्याला आपली जिद्द ठेवून फक्त स्पर्धा परीक्षेचं एम पुढे ठेवून धावल्यानेच हे मिळणार आहे. नाही तर आता नाही यार, आता आमच्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेचं सेंटर उघडलंय, आता मी जाणार अभ्यास करणार, UPSC होणार, असं शक्य नाही. तर मुलींनी आणि मुलांनी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आईवडिलांनी ज्या गोष्टीला पाठवलंय त्या गोष्टीच म्हणजे त्यांचा विश्वास कुठेही तोडू नका. आता मी ह्या MPSCच्या ह्याच्याकडे येतोय. तर आमचे जे नाशिक रेंजचे IG साहेब आहेत, दत्तात्रय कराळे साहेब, यांच्या संकल्पनेतून की बाबा शाळा कॉलेजमध्ये जे मुलं आहेत की बाबा त्यांना MPSC म्हणजे काय हे माहिती नसतं, UPSC म्हणजे काय माहिती नसतं. आज MPSCचं राज्यसेवा आणि UPSC बघितलं तर दोन्हींचा क्रायटेरिया बऱ्यापैकी सेम आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आम्ही MPSC म्हणजे नेमकं काय आहे, MPSCतनं अभ्यास कसा करावा लागतो या संदर्भातलं काही सांगणार आहे. तर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? स्पर्धा परीक्षा म्हणजे अशा परीक्षा की ज्यात अनेक उमेदवार एकाच पदासाठी स्पर्धा करतात. मग या स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी असतात. आज जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर पोलीस भरती सांगतो. पोलीस भरती, पोलीस कॉन्स्टेबल ही वर्ग 3चं पद आहे, बरोबर? पण आज जर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलची ज्यावेळेस भरती असते त्या भरतीला तुमच्या ग्रॅज्युएट BSc पासून तुमचे LLB, त्यानंतर PhD, अक्षरशः डॉक्टर, BHMS डॉक्टर, BMS डॉक्टर असे सुद्धा पोलीस भरतीच्या याच्यासाठी फॉर्म भरलेले भरतेत.
कारण मी स्वतः बघितलेलं आहे, कारण पोलीस भरतीला असताना आम्ही त्या ठिकाणी असतो. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की असं डोक्यात कोणी ठेवू नका की पोलीस भरतीमध्ये फक्त 12वी झाल्यानंतर आहे, असं काही नाही. आज गव्हर्नमेंट सर्वंटची जी नोकऱ्या आहेत खूप कमी आहेत, म्हणजे आपली लोकसंख्या खूप आहे, या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यामुळे एक पोस्ट असेल तर एका पोस्टसाठी हजारो मुलं त्या एका जागासाठी स्पर्धेत असतात. मग जर तुम्हाला ती एक पोस्ट पकडायची असेल, एवढं लक्षात ठेवायचं कुठली स्पर्धा परीक्षा देताना की तुम्ही समोर फक्त एकलव्य ठेवायचा किंवा अर्जुनाला ठेवायचं. त्याला काय दिसत होतं? अर्जुनाला काय दिसत होतं? ज्यावेळेस द्रोणाचार्याने विचारलं की बाबा हा समोरचा पक्षी आहे, त्याला तुला मारायचंय, ज्यावेळेस धनुष्यबाण धरला त्यावेळेस त्यांना काय दिसत होतं? फक्त पक्षाचा डोळा. बरोबर? तसं जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत उतरलाय तर तुम्हाला फक्त दिसलं पाहिजे त्यात एकही पोस्ट असून द्या, एक पोस्ट माझी, काही होऊन द्या, ती एक पोस्ट मी मिळवणार आहे, हे तुमचा एम असला पाहिजे. आणि ती एक पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागते, कारण कठोर मेहनत केल्याशिवाय काही नाही. तर आता तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा प्रकार सांगतो, कारण स्पर्धा परीक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये एमपीएससी असेल, युपीएससी असेल. तुम्हाला हे पीपीटी सुद्धा मी देणार आहे, जेणेकरून तुम्हाला यातला अभ्यासक्रम समजला पाहिजे, कारण हे खूप एकदम असे सविस्तर आहे. त्याच्यामध्ये बँकिंग परीक्षा झाल्या. आज जर बघितलं तर वेगवेगळ्या शहरामध्ये बँकिंगचे खूप कोचिंग क्लासेस चालतात आणि बऱ्यापैकी मुली बँकिंग परीक्षेलाच प्रेफरन्स देतात, कारण एसबीआय असेल, वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँके आहेत, त्या बँकेमध्ये वेगवेगळ्या जागा त्या ठिकाणी अवेलेबल होतात. त्यानंतर रेल्वे झालं, इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान परीक्षा, मेडिकल, डेंटल, जी नीट आहे सगळ्यात हार्ड परीक्षा आहे. तर या प्रकारच्या परीक्षा आहेत. तर तुम्हाला जर टार्गेट ठेवायचं असेल तर या परीक्षा टार्गेट ठेवा, पहिल्या 3 परीक्षा. आणि ज्याला खरंच वाटतंय मनापासून की मला समाजासाठी काहीतरी करायचंय, कारण कुठलीही स्पर्धा परीक्षातनं ज्यावेळेस तुम्ही ती पोस्ट सिलेक्ट करता त्यावेळेस तुमचा हा संबंध हा प्रत्यक्ष जनतेशी असतो. आज मी पोलीस असलो, माझाही जनतेशी संबंध आहे, पण मी माझं पोलिसिंगचं काम बाजूला ठेवून आज मी जनतेत आलोय. कारण मला काय वाटतंय की यार मीच झालो, मी नोकरीला लागलो, मी वेल सेटल झालो, पण मला वाटतं की मी जसं गरिबीतनं आलोय किंवा मी जसं तळागाळातनं आलोय, माझ्यासारखं सुद्धा जे तळागाळातली मुलं आहेत त्यांनी शिक्षण घ्यावं, त्यांनी ती पोस्ट काढावी. PSI तर खूप छोटी पोस्ट आहे, पण तुम्ही लोकांनी जर आज ठरवलं, तुम्ही जर बघितलं युपीएससीचा रेशो बघितला तर युपीएससी मध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं जास्त असतात. त्याला कारण काय? त्याला कारण हे की बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 8वी पासूनच युपीएससी चालू करतात. युपीएससीचा अभ्यास किंवा एमपीएससीचा अभ्यास असा काही मोठा नाहीये, साधं 1ली पासून 12वी NCERT. तुम्हाला जर कुठलाही स्पर्धा परीक्षा असू द्या, मग एमपीएससी असो, युपीएससी असो, तुमच्या स्थानिक जिल्हा बोर्डच्या असू द्या, त्याला NCERTची पुस्तकं पहिल्यांदा घ्यायची. 1ली ते 12वी जेवढी राज्य महामंडळाची पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं आणि NCERT जे आहेत ते सगळी पुस्तकं वाचायचे, कारण जे तुम्हाला परीक्षेला विचारतात ना तेच राहतंय. त्यानंतर आता याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. बरं, आता मला एक साधा सांगा की यातल्या कुणाकुणाला खरं स्पर्धा परीक्षा द्यायची असं कुणाला वाटतंय की नाही यार मला स्पर्धा परीक्षा द्यायची. नाही तर कसं असतंय, चला आपल्या शाळेने बोलवलंय या ठिकाणी आणि म्हणून आम्ही येऊन बसलोय, ओके चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे माहितीये का, तुम्ही स्पर्धा परीक्षेमधून ज्यावेळेस एखादी पोस्ट घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला जनतेची सेवा करण्याचं खूप मोठी संधी मिळते. आणि स्पर्धा परीक्षा देताना एम हाय लेवलचं ठेवायचं. म्हणजे तुम्ही आता नाही म्हणायचं यार मला पोलीस भरती व्हायचंय, मला PSI व्हायचंय, ते एम ठेवू नका. तुम्ही एम तुमचं ठेवा की मला IS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, मला DYSP व्हायचंय, हे पहिल्यांदा एम ठेवा. ज्यावेळेस तुम्ही हे तुमचं एम ठेवणार आहेत ना तेव्हा तुम्ही त्या लेवलचा अभ्यास करणार आहे आणि तो अभ्यास करताना कुठंतरी मग तुम्ही PSI या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. कारण एक साधं उदाहरण सांगतो. माझा वर्गमित्र बालाजी मंजुळे, नाव ऐकलंय का कोणी? ऐकलं नसेल. सन 2008चा IS आहे, म्हणजे माझ्याच गावाचा. माझं शिक्षण भारत हायस्कूल जेऊर या ठिकाणी झालं. 4थी पासून 10वी पर्यंत बालाजी मंजुळे हे आम्ही एकाच वर्गात. मुलाने अभ्यास कसा करायचा आणि जिद्द कशाला म्हटली जातं त्याचं उदाहरण देतोय तुम्हाला. एका सामान्य घरातला वडील दगड वगैरे फोडायचे, घरची परिस्थिती बेताची, कारण सगळे ग्रामीण भागातली मुलं, पायामध्ये चप्पल नसायची, आमच्याही नसायचे.
तो लहानपणापासून एवढा त्याला एम होता, म्हणजे जवळजवळ तो 4थी पासून 10वी पर्यंत 9वी पर्यंत फर्स्ट रँकवर होता. अभ्यास करून करून 10वीला त्याचा उजवा डोळा गेला. ऑपरेशन केलं, अनसक्सेसफुल झालं, उजवा डोळा गेला. तरी सुद्धा त्याने जिद्द ही केली नाही. त्यांनी त्याचा अभ्यास डाव्या डोळ्यावरती केला आणि 2008ला एकाच वर्षात एमपीएससी मधनं महाराष्ट्रात डेप्युटी सीओला पहिला क्रमांक मिळाला आणि ऑल इंडिया रँकला युपीएससी मध्ये महाराष्ट्रातनं 3रा आणि ऑल इंडिया रँकला 33वा. म्हणजे ओपन कॅटेगरीतनं तो आयएस झाला. वय वर्ष 22. आज बालाजी मंजुळे साहेब जे आहेत ते आंध्र प्रदेशमध्ये एका सचिव पदावरती आहेत. म्हणजे सांगण्याचा काय आहे की असं नाही की बाबा मला एमपीएससीतनं क्लास 1 व्हायचंय किंवा युपीएससीतनं व्हायचंय, माझी घरची परिस्थिती चांगली पाहिजे, मला दिल्लीला कोचिंग क्लासेसला गेलं पाहिजे किंवा मग मी घरी पाहिजे, असं मस्त एसी पाहिजे, चांगली बसण्याची जागा पाहिजे, असं काही नसतं. फक्त तुम्हाला जिद्द पाहिजे. जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलंही अशक्य असं काहीच नाही. त्यातलं अजून दुसरं उदाहरण सांगतो की आता सरांनी बोलता बोलता सांगितले की मोबाईलचे आहारे गेलेत. रिअल आहे, आजकाल याच्याशिवाय काहीच नाहीये. म्हणजे जेवतानाही मोबाईल लागतो, झोपलं तरी उशाला मोबाईल लागतो, मोबाईल शिवाय काहीच नाही. पण या मोबाईलचा जर तुम्ही चांगला वापर केला तर हा मोबाईल सुद्धा तुमच्या एका ग्रंथालयाचं काम करू शकतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. श्रीनाथ के हे एक कुली होते, काय रेल्वे स्टेशनला कुलीचं काम करणारे. पण त्यांनी रेल्वे स्टेशनवर कुलीचं काम करत करत रेल्वे स्टेशनचा फ्री वायफायचा वापर करत केरळ मधल्या एर्नाकुलम की जो भारतातला पहिला 100% साक्षर जिल्हा आहे त्या ठिकाणचे त्यांनी वायफायचा वापर करून 2016च्या युपीएससी मध्ये पास होऊन ते आयएस झाले. कोण झाला आयएस? एक कुली. आणि अभ्यास कुठे केला? रेल्वे स्टेशनला. येणारं काम करायचं, ओझं उचलायचं आणि फावला वेळ जर मिळाला तर वायफायचा वापर करून वायफायद्वारे युपीएससीचा अभ्यास केला आणि ते आयएस झाले. मी हे उदाहरण तुम्हाला का देतोय की आपल्या डोक्यामध्ये खूप मोठा भ्रम असतोय की नाही मला युपीएससी एमपीएससी करायचंय, माझी घरची परिस्थिती बेताची पाहिजे, मला पुण्यालाच शिकायला जावं लागेल, मला दिल्लीलाच शिकायला जावं लागेल, मला इथं अभ्यास होणार नाही, असं तुम्हा लोकांना किंवा सगळ्यांनाच वाटतं. मग तो भ्रम दूर करण्यासाठी सांगतोय. दुसरं एक उदाहरण देतो आपल्याच परिसरातलं जालना. जालना माहितीये ना? अन्सार शेख ऐकलंय का नाव तुम्ही? अन्सार शेख ज्यांचे वडील रिक्षा चालक होते, त्यांनी अक्षरशः मुलाच्या शिक्षणासाठी घर दार सगळं विकले. शेवटी ते मस्जिद मध्ये राहत होते. पण अन्सार शेख यांनी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्रॅक केली, ते आयएस झाले. आज ते पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकारी आहेत. म्हणजे हे जे सगळे उदाहरण आहेत ना, हे एकदम असं ग्रामीण भागातून आलेल्या मुलांची आहेत. मग अशी तर उदाहरणं भरपूर आहेत ना की जे वडील आयएस होते ते आयएस झाले. पण ते उदाहरण तुम्हाला दिलं तर तुम्ही काय म्हणणार? ते कलेक्टर होते, मग त्यांना सगळी सुविधा मिळत होती. आम्हाला काय मिळतंय? आम्ही तर एसटीने येतोय, आम्ही पायी चालत येतोय. दुसरी गोष्ट अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. ऊसतोड कामगार संतोष खाडे नाव ऐकलंय? सध्या ते प्रोबेशनरी डीवायएसपी म्हणून नगरला आहेत. ते ऊसतोडी कामगारांचं म्हणजे त्यांचे वडील पालक ऊस तोडायचे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला की कुठलीही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी घरची परिस्थिती चांगलीच पाहिजे असं काही नसतं. फक्त तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास पाहिजे. आणि जर तुम्ही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवला तर या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि सगळ्यात मी तुमच्या शाळेचा आभार मानतोय की ज्या शाळेमध्ये 1,00,000 पुस्तके वेगवेगळी, जर तुमच्या शाळेमध्ये एवढं मोठं ज्ञानाचं भंडार असेल आणि ते तुम्हाला ते अवेलेबल करून देते सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत, तर मी तर म्हणेल तुमच्या जर एवढी पुस्तकं असतील आणि एवढी शाळा तुम्हाला अवेलेबल करून देत असतील तर यापैकी 50% तर 100% प्रशासकीय अधिकारी झालं पाहिजे. कारण आपल्याला विकत घ्यायचंच नाही ना, शाळा पुरवते. दुसरी गोष्ट वर्तमानपत्रे शाळेमध्ये असतील, मासिके शाळेमध्ये येत असतील, तुम्ही वर्तमानपत्र वाचू शकता, मासिक काढू शकता. जे तुम्ही वाचताय त्या गोष्टीच्या तुम्ही नोट्स काढू शकता. कारण नोट्स खूप महत्वाचं आहे. कारण आज बी तुम्ही तुमच्या कॉलेजचा अभ्यास करत असाल तर तुमच्या नोट्स काढत असाल. नोट्स काढल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस फायनली एक्झाम द्यावं लागते, त्या फायनली एक्झामच्या टायमाला ते तुम्हाला एक स्पीड वर्क करण्यासाठी त्या गोष्टी उपयोगी येतात. तर आता या ठिकाणी थोडं
ह्याच्यापेक्षा मी बाहेर आलतो, कारण त्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. आता परीक्षाचा अभ्यास कसा करायचा, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या परीक्षेचा अभ्यास करताय हे पहिल्यांदा टार्गेट ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही पोलीस भरतीचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला तुमच्या नॅशनल लेवलचाच अभ्यास केला पाहिजे किंवा तुमच्या परिसरात काय आहे. कारण पोलीस भरतीला जे प्रश्न विचारतात बऱ्यापैकी तुमच्या विभागातले प्रश्न विचारले जातात किंवा चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. तसं तुम्हाला कुठली तुम्ही परीक्षा देणार आहे ते पहिले टार्गेट करा. आणि टार्गेट ही मग मी बोललो तसंच हायर लेवलची परीक्षा टार्गेट करा. त्यानंतर तुम्हाला कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे. आता राज्यसेवा जर करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं असते तुमचा स्पेशल सब्जेक्ट कुठला आहे. कारण पुढे सब्जेक्टची यादी दिलेली, ज्या सब्जेक्ट मध्ये तुमची मास्टर की असते ना तो सब्जेक्ट तुम्ही राज्यसेवेला निवडा. सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यास कसा करायचा. कारण आजकाल बऱ्याच लोकांना म्हणणं असतं की मला वेळच पुरत नाहीये. वेळेचं नियोजन करचाल तरच तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा तुम्ही क्रॅक करणार आहे. तुम्ही म्हणसाल नाही बाबा आता जाऊन आता साधारणपणे मला वाटतं FY ते TY दरम्यानची का मुलं बरोबर आहे, म्हणजे तुम्ही शेवटच्या टप्प्यातला आहे. त्यामुळे आता जर तुम्ही हा अभ्यास करायला लागला तर तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धेत उतरणार आहे. तुम्ही जर म्हणला की नाही माझं आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी अभ्यास करतो, शक्य नाही. तुम्हाला आत्तापासूनच अभ्यास करावा लागेल आणि वेळेचं नियोजन करावं लागेल. तुमचा कॉलेजचा अभ्यास सोडून तुम्हाला एक्स्ट्रा स्पर्धा परीक्षेसाठी वेळ द्यावा लागेल आणि तुम्ही देऊ शकता. कारण जिद्द ठेवली तर सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत. जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही नियमितपणे अभ्यास करा, नोट्स लिहा आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सराव. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुमच्या या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे केंद्र सुद्धा असतील काही. तुम्ही तुमच्या शाळेला मी त्यांना एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही ह्यांचं एक महिन्यातून एखादा असं म्हणजे पेपर घेत जावा स्पर्धा परीक्षेसाठी. आणि पेपर घेताना त्यांच्याकडून ऑप्शनल पद्धतीने म्हणजे जर समजा उद्याच्या ह्यांना PSI ची असेल किंवा तलाटे असेल किंवा कुठल्याही अशा जर परीक्षा द्यायच्या असतील तर त्यांना त्या ठिकाणी परीक्षा कशी असते त्याचं स्वरूप तुमच्याकडनं समजलं पाहिजे. आणि मेन आहे हा जो मुद्दा आहे ना हा सगळ्यात महत्वाचा आहे बघा. हा हे 3 लाईन तुमच्या जीवनात जर तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात असू द्या सक्सेस जर व्हायचं असेल ना तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण ह्या 3 गोष्टीची सुरुवात तुमच्यापासून होती आणि या 3 गोष्टी निगेटिव्ह करण्याची सुरुवात बी तुमच्यापासून होती. कारण आत्मविश्वास, जर तुमच्याकडे आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तरच तुम्ही करू शकताय. कारण आज तुम्ही अभ्यास करायला लागला ना तर तुमचाच मित्र असतो, अरे सोडून दे, MPSC UPSC होते काय तुला, बरोबर ना, एवढा अभ्यास कधी करणार. किंवा मग तुमचेच लोक तुम्हाला निगेटिव्ह आणायला चालू करतात, असं असतंय का तसं असतंय का. एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण पोहण्यासाठी पाण्यात उतरतो त्यावेळेस आपण डायरेक्ट पोहतो का, नाही ना, 2-3 वेळा गटकाळे खातोच ना. तसं स्पर्धा परीक्षाच्या समुद्रात जर तुम्ही उतरला तर एखादी गटकाळी खाणारच आहे. पण जरी तुम्हाला अपयश आलं तरी ते तुमचा एक अनुभव आहे असं समजायचं. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. कारण अपयश आल्याशिवाय यश काय असतं हे कळतच नाही ना. जर तुम्ही पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी मिळाल्या तर तुम्ही म्हणणार ही इझी आहे, लगेच मिळते. हे क्वचितच लोकांना पहिल्यांदा यश मिळतं. नाहीतर अपयश ही यशाची पायरी असते आणि अपयशाची चव चाकल्याशिवाय यशाचा आनंद सुद्धा घेता येत नाही. त्याच्यामुळं निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर ठेवा. नकारात्मकता आणायचीच नाहीये. तुम्ही म्हणला ना नाही मला आजपासून मी MPSCचा अभ्यास करणार आहे, आपल्या शाळेने या ठिकाणी आपल्याला ग्रंथालय उपलब्ध करून दिले, आज मी त्या ठिकाणी जाणार आणि डेली अभ्यास करणार. हे जर तुम्ही तुमची एक सकारात्मकता जर ठेवली तर हे शक्य आहे. कारण MPSC असेल, UPSC असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा इझी नाहीये. आपल्या देशाची लोकसंख्या 130 करोड पेक्षा कितीतरी जास्त आहे. मग विचार करा महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे. साधारणपणे नाही म्हणलं तर 14-20 करोडच्या आसपास असू शकते, नक्की मी सांगू शकणार नाहीये. पण एवढ्या लोकसंख्येतनं उद्या समजा एखाद्या MPSCने समजा 200 जागा काढल्या तर किती मुलं उतरणार, विचार करा ना. 200 जागेसाठी जर नाही म्हटलं तर 10 लाख मुलं उतरतील कमीत कमी. मग 10 लाखामधनं 200 जागा, टक्केवारी किती आहे.
हा, पण त्यातनं एक टार्गेट करायचं की ह्या समजा 10 लाख जरी मुलं उतरले असले तरी त्या 10 लाखापैकी फक्त 10%च रिअल अभ्यास करणारे असतील. 90% हौशे नवशे गवशे आई वडील म्हणतात की नाही तू अभ्यास कर, मग आई वडिलांच्या सांगण्यावरून अभ्यासाला असते, किंवा बाबा माझा मित्र युपीएससी करतोय म्हणून चला मी युपीएससी करतोय, सर गावाकडे सांगायचं अरे कुठे, अरे नाही मी दिल्लीला युपीएससी करतोय. मस्त घरची चांगले असते, घरची परिस्थिती चांगली असते, दिल्लीला जायचं राहायचं मस्त मजा करायची आणि गावाकडे सांगायचं युपीएससी करतोय. असं नकोय. तुम्ही ते 10% टार्गेट ठेवा, 10%मधनं तुम्ही निवडला पाहिजे. मग त्या 10%मधनं मग त्यातली प्री आली, मेन्स आली, इंटरव्ह्यू आला, या सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला टिकायचंय. त्याच्यामुळे टार्गेट जसं मग सांगितलं की अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता, तसं तुम्हाला त्या ज्या काही 200,000 ज्या काही जागा असतील त्यातली एक जागा ही माझी, हे टार्गेट तुम्हाला दिसलं पाहिजे. ज्यावेळेस ते टार्गेट तुम्हाला दिसणार आहे त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरा मुद्दा, पुरेशी झोप घ्या आणि निरोगी राहा. कारण अभ्यास करायचं म्हटलं की चला आता मला अभ्यासाला लागायचंय, मग आपण सगळं नियोजन ढासळतो, नुसता अभ्यास, मग खाणं नाही, पिणं नाही, वेळेवरती झोपणं नाही, मग आपण आजारी पडतो. तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल, जर तुमचं आरोग्यच व्यवस्थित नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. वर्षभर तुम्ही खूप अभ्यास केलाय, विचार करा, 1 वर्ष खूप अभ्यास केलाय, पुढल्या महिन्यामध्ये तुमची राज्यसेवेची परीक्षा आहे किंवा युपीएससीची परीक्षा आहे, आणि अभ्यास करता करता तुम्ही एक 15 ते 20 दिवस परीक्षा असताना आजारी पडला, काय होणार आहे? तुम्ही जे वर्षभर जे कष्ट घेतलेले आहे ते 15 दिवसात झिरो होऊन जाणार आहे. आणि मग तुम्ही परीक्षेला जाऊन काय लिहू शकणार आहे? काहीच करू शकत नाही ना आपण. तर कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, ती स्पर्धा परीक्षा देताना आरोग्य हे जपलंच पाहिजे. आता हा मदत घ्या, हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण आपल्याला इगो असतो कधी कधी, यार मी त्याला विचारू कसं, तो माझ्यापेक्षा हुशार नाही किंवा हुशार आहे, तो मला सांगेल का? कारण स्पर्धा परीक्षा देताना ग्रुप खूप महत्वाचा असतोय. एकट्याने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा नाही होत. कारण एकट्याने अभ्यास केला ना, आपल्याला काय वाटतं, नाही मी खूप अभ्यास करतोय. कारण जोपर्यंत तुमच्या स्पर्धेला कोणी उतरत नाही तर आपल्याला आपली कुवत कळत नाही. आपण ज्यावेळेस एकटा अभ्यास करतो त्यावेळेस प्रत्येक वाचत असतो, हा हे झालं हे झालं हे झालं, अख्खं पुस्तक वाचून झालं की दुसरं पुस्तक. कारण तुम्हाला स्पर्धा देणार कोण नसतं. पण ज्यावेळेस तुम्ही एक 5-10 लोकांचा ग्रुप करता आणि 10 लोकांच्या ग्रुपिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता, हे काय ते काय, जेव्हा तुम्ही एकमेकाला विचारत असता त्यावेळेस तुम्हाला तुमची कमतरता समजते की नाही यार, तो तर विचारतोय ते तर मला येत नाही, याच्यामध्ये मी कमी आहे, मला त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे कुठलीही स्पर्धा परीक्षा करताना ग्रुप बनवायचे आणि ती अभ्यास आपल्या ग्रुपिंग मध्ये करायचा. कारण ग्रुपिंग मध्ये अभ्यास करताना आपण कशामध्ये कमी आहे किंवा आपण कशामध्ये आपल्याला अजून अभ्यास करण्याची गरज आहे या गोष्टी समजतात. आणि दुसरी गोष्ट की ग्रुपिंग असल्यामुळं आपण एकमेकाच्या ह्याने जिद्दीला लागतो, कारण माझ्यापेक्षा त्याला येते नाही, आता मला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त आलं पाहिजे, असं करतो. कारण हा खूप महत्वाचा अभ्यासाचा गट. तुम्ही जर मुली असाल किंवा मुलं जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचं ग्रुप बनवा आणि सकारात्मक एक पॉझिटिव्हिटी ठेवा. ग्रुपमध्ये फक्त अभ्यासाचाच विचार करा, नाहीतर ग्रुप बनवणार आणि ग्रुपवरती आपला तिसऱ्याच चर्चा चालणार नाही, त्यामध्ये यश कधीच मिळणार नाही. आता या ठिकाणी एक वेगवेगळ्या वेबसाईट आहेत की बाबा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, भारतीय तंत्रज्ञान संस्था प्रवेश परीक्षा असेल किंवा इतर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे भरती बोर्ड असेल, याच्यावरून तुम्हाला त्या परीक्षेचं जी काही माहिती हवी असेल ते तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता. आता हा सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यासक्रम. एमपीएससी म्हणजे काय किंवा राज्यसेवेचा अभ्यासक्रम कसा असतो. तर या ठिकाणी जी पूर्व परीक्षा असते त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि मग मुख्य विषयासाठी मेन परीक्षाला जास्त तुम्हाला जसं मगा बोललो की तुमचा ज्याच्यावरती मास्टर की आहे असा एक सब्जेक्ट निवडायचा असतो. ती या सब्जेक्टची लिस्ट आहे आणि याप्रमाणे पेपर असते. हे तुम्हाला पीपीटी देणार आहे. पीपीटी मध्ये तुम्ही बघू शकता, कारण एवढी बारकाईने तयार केलेली पीपीटी तुम्हाला कुठे मिळणार नाहीये. कारण याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे मुख्य परीक्षेला किती मार्काचे असते, कुठले कुठले पेपर असतात, त्याच्यात कुठला विषय आपल्याला निवडला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली या ठिकाणी. त्यानंतर नियोजन कसं करायचं, समजा पूर्व परीक्षा पेपर 1 200 मार्कचा,
त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून ते असते, जे वस्तुनिष्ठ परीक्षा राहते, पेपर राहते. कारण प्री तुम्ही क्लिअर केल्यानंतरच तुम्हाला मेन्सला जायचंय. त्याच्यासाठी सुरुवातीला टार्गेट करताना प्रीचा केला पाहिजे, पण नुसतं प्रीचाच अभ्यास करून तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला प्री सोबत तुम्हाला मेन्सचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. मग या ठिकाणी गुणवत्तेसाठी म्हणजे पेपरचा तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे किंवा कुठल्या पेपर्सला किती मार्क्स आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे. तर आता एवढं सगळं जर तुम्हाला वाचून दाखवायचं म्हणून तर आपल्याला वेळ खूप जाईल. या पीपीटी ज्यावेळेस तुमच्या आम्ही सरांना देईल, मी ननवरे सरांना, ननवरे सर हे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवतील. त्याच्यातून तुम्ही हे सगळं पाहू शकता. मग हे वेगवेगळे सब्जेक्ट दिलेत एमपीसीचे. मग तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट निवडायचे, पेपर 2 साठी काय असणार आहे हे पूर्णपणे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. इतिहास असेल, वेगवेगळे सब्जेक्ट असतील. आता हा जो आहे मराठीतली चांगली पुस्तकं की म्हणजे बऱ्यापैकी ठोकळा माहिती असेल पाटील सरांचा. एमपीएससी करायचे, पीएसआय, तलाठी, कुठलेही काय करायचं म्हणजे कुठलं वाचतोय जी केला नाही, मी ठोकळा घेतलाय. माहिती ना ठोकळा? जीके साठी सगळ्यात एक उपयुक्त असणारा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी वापरला असणारा ठोकळा. या ठिकाणी कुठल्या विषय, कुठल्या लेखकाचं पुस्तक रेफर करावं याबद्दल माहिती दिलेली आहे. मराठीसाठी सांगेल तर मी एकच सांगेल, मोरा वाळंबे. मोरा वाळंबे सारखं पुस्तक मराठीत नाहीये. तुम्ही मराठीसाठी फक्त मोरा वाळंबे रेफर करा. ज्याच्या बाहेरच्या परीक्षेला येथे नाही आणि आलं तरी सेम त्याच लेवलचे प्रश्न तुम्हाला मिळतील. त्यानंतर या ठिकाणी जी एमपीएससी मार्फत ब गट होतो, ब गटची परीक्षा आहे. मग त्याच्यामधला जे काही वेगवेगळे विषय आहेत त्याची माहिती दिलेली आहे. तर आता तुम्हाला हे सांगतो की एमपीएससी मार्फत 3 प्रकारच्या परीक्षा घेता येतात. एक अ, ब आणि क आणि ड ची सुद्धा घेतली जाते. त्याच्यामध्ये राज्यसेवाचं आपण बघितलं, ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर तिसरी तर डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार या पोस्ट आहेत आणि इतरही राहतात. कारण ह्या जर 4 पोस्ट बघितले तर तुमचं आणि पब्लिकचं रिलेशन राहतंय. त्यानंतर एमपीएससी मधून जी क्लास 2 साठी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये एसटीआय, पीएसआय आणि मंत्रालयीन सहाय्यक या पोस्ट राहतात. आणि जे गट क साठी ज्या परीक्षा घेतली जाते ती वेगवेगळे क्लर्क असतात किंवा स्टेनो असतात आणि इक्वली त्या लेवलच्या परीक्षा असतात. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला 3 RR तुम्ही आयुष्यात ठेवले पाहिजेत. रीड, रिवाइज आणि रिकॉल. हे 3 RR जर तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्ही ठेवले ना तर तुम्ही 100% कुठल्याही स्पर्धा परीक्षेत यश तुम्हाला मिळून जाईल. आणि एकच वाक्य आयुष्यात राहून द्या, विद्या विनयन शोभते. हे जर तुमच्या आयुष्यात असेल ना तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा करू शकणार आहे, नाहीतर नाही करू शकणार. ज्याच्याकडे विद्या असते त्याच्याकडे नम्रता पाहिजे आणि त्या नम्रतेच्या जोरावरती स्वतः अभ्यास करून ते यश मिळवलं पाहिजे. तर या ठिकाणी बराच वेळ झालाय. आपल्याला काही प्रश्न आहेत का? कारण आता मी माझ्या सांगण्याचा प्रयत्न केला, कारण मी तुमच्या शिक्षकाप्रमाणे नाही सांगू शकणार. कारण ऍज अ एक पोलीस ऑफिसर म्हणून मी एक 5,000 4,000 असं जमावाला सांगू शकतो माझ्या भाषेमध्ये. पण विद्यार्थ्यांसमोर एखादी गोष्ट सांगायची ते म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य आहे. तुमचे काय डाऊट्स असतील तर सांगा मला. अभ्यासाचं सांगायचं झालं तर मी मिळेल तेव्हा अभ्यास करायचो. म्हणजे कॉलेजवरून आलं, मी ग्रामीण भागातला आहे, म्हणजे मी 5 किलोमीटर चालत जायचो शाळेला. तिथनं बस पकडून जायचं, 5 किलोमीटर रिटर्न यायचं. घरी आल्यानंतर म्हैस सोडायची.
म्हैस सोडून म्हैस चाराय रानात जायचं, म्हैसीला चारत चारत मी अभ्यास करत बसवतो रानामध्ये. म्हणजे हे म्हणजे तुम्ही जे गोष्टी आठवताल तसं नाहीये. मी खूप एका छोट्या झोपडीत राहिलेलो आहे. माझे वडील मी 8वीला असताना एक्सपायर झाले. मी मामाच्या गावी गेलो. मामाच्या गावी एका छोट्याशा झोपड्यामध्ये राहिलोय. त्या ठिकाणी एक उपजीविकेसाठी एक म्हैस घेतली. मग कॉलेजला जाणं, कॉलेजवरनं येणं, कॉलेजवरनं आल्यानंतर ती म्हैस सोडणं, तिला जायला चारायला जाणं आणि तिला चारत चारत अभ्यास करणं. मग रात्री आल्यानंतर तालमीत जाणं, त्या ठिकाणी व्यायाम करणं, संध्याकाळी अभ्यास करणं, हा माझा दिनक्रम आहे. आता बऱ्यापैकी असा एवढा तर वाईट दिनक्रम कुणाचा नसेल तुमच्यामध्ये. शेवटी कसं आहे माहितीये का, अभ्यासाला कुठलीच वेळ वाईट नसते. तुम्ही ज्यावेळेस एखादी वेळ निवडता ती वेळ तुमच्यासाठी खूप मोठी असते, कधीचही असू द्या, पण जिद्दीने तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे. बाकी दुसरं कोणाला काय? हा मॅडम. आपण जेव्हा स्टडी करतो केला सब्जेक्ट, आपण स्टडी करताना एक सब्जेक्ट घ्यायचे का सोबत दोन सब्जेक्ट घ्यायचे, पहिला करतो तर मागचा विषय आणि जेव्हा त्या सब्जेक्टवर आपण पुढे जातो आपल्याला मागचं काही असतं. जेव्हा आपण सुरुवात करतो, आता तुम्ही सांगितलं सिलेबस वाचा, पण जेव्हा आपण स्टार्टिंग करतो नुसतं काय करतो काहीच कळत नाही काय वाचतोय काय नाही, मग बेसिक पासून सुरुवात कशी करायची? हा, चांगला प्रश्न आहे तुमचा. कसं आहे माहितीये का, आता तुमची सुरुवात आहे. सुरुवात करताना एक एक सब्जेक्ट घ्या तुम्ही. जसं आता तुम्ही नीट असेल किंवा जी असेल याची ज्यावेळेस मुलं परीक्षा अभ्यास करतील, तुम्ही एक सब्जेक्ट घ्या. पहिला तो सब्जेक्ट समजून घ्या, कारण तुम्हाला वेळ आहे परीक्षा द्यायला. ज्यावेळेस समजा आता तुम्ही हिस्ट्री घेतली तर हिस्ट्री सुरुवातीपासून वाचा आणि हिस्ट्री वाचताना NCERT यूज करा. म्हणजे आपल्या गावामध्ये मुलं असतील 1ली ते 10वी पर्यंत जुनी पुस्तकं भरपूर मिळतात. नवीन पुस्तकं जरी आपल्याला घेता येत नसली तरी आपण जुनी सुद्धा पुस्तक घेऊ शकतोय. आणि तुम्ही एका विषयाचा जर NCERTचा जर अभ्यास केला ना, तर तुम्हाला त्या विषयाची जी दुसरी मोठी पुस्तकं असतात किंवा वेगवेगळे ग्रंथ असतात ते वाचायला तुम्हाला सोपं जाणार आणि तुम्हाला ते समजायचं सोपं जाणार. एक एक विषय तुम्ही क्लिअर करा आणि एक एक विषय क्लिअर झाल्यानंतर ज्यावेळेस मग तुमची परीक्षेला तुम्ही उतरलाय, मग त्यावेळेस तुम्हाला नियोजन करावं लागतंय की बाबा एका दिवसात किंवा आज एक सब्जेक्ट घेतला, उद्या एक सब्जेक्ट घेतला. आता मग आम्ही तेच करायचो. सुरुवातीला एक एक सब्जेक्ट केला, जशी परीक्षा जवळ यायची तसं आम्ही एक एक दिवसाला आम्ही सब्जेक्ट चालू करायचो. आणि जशी एकदमच परीक्षा जवळ आली मग फक्त नुसतं असं पानं पळवत बसावं लागते तुम्हाला. म्हणजे असं एक एक शब्द वाचायला वेळ नसतो. पेन एका दिवसामध्ये सगळ्या सब्जेक्टवरून कधी कधी नजर मारायचो. पण सुरुवात करताना तुम्ही एक विषयच क्लिअर करा. एक विषय क्लिअर झाल्यानंतर दुसऱ्या विषयाकडे जावा. असं केल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येणार आहे. नाही एका दिवसात जर तुम्ही 3-3 विषय घ्यायला लागला, इतिहास बी घेतलाय त्याच दिवशी, नंतर सायन्सला बी तुम्ही त्याच दिवशी गेलाय, तर तुम्ही सगळे हँग होऊन जाता. एक एक विषय एका दिवशी निवडा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही MPSC असेल UPSC असेल करणार आहे ना, तर जे लोक ह्या परीक्षा पास झालेत त्या लोकांची मुलाखत राहते आपल्या युट्यूबला वगैरे, तर त्या ऐका. कारण त्याच्यातनं तुम्हाला एकच गोष्ट मिळते की त्यांच्याकडनं आपल्याला एक प्रेरणा मिळते. आणि ती प्रेरणा अशी असते की आपण हे म्हणतो की यार माझ्यापेक्षा त्याची वाईट परिस्थिती होती, माझ्यापेक्षा वाईट परिस्थिती होती तरी तो सक्सेसफुल झाला. उदाहरणार्थ अशीच एक बीडचे SP साहेबांची कालच एक मुलाखत पडलेली आहे. नाही खाडे साहेब नाही, बीडचे नवनीत कामत साहेब. त्यांनी सांगताना सांगितलं की ते 8वी-9वीला असताना फक्त त्यांना 60% मार्क पडायचे. त्यांच्या वडिलांनी 10वीला गेल्यावर सांगितलं की तू मला 80% मार्क्स मिळवून दाखव. मग त्यांनी टार्गेट ठेवलं 80%चं. ते सैनिक स्कूलला शिकायला होते. त्यावेळेस त्यांना 86% पडले आणि त्यांना वाटलं की पडले बाबा 80%. वडिलांना हे आनंद झाला. मग शाळेतनं ज्यावेळेस कळलं त्यावेळेस शाळेतनं सांगितलं की 86 आणि तुम्ही टॉपर आहे. मग शेवटपर्यंत ते टॉपरवरनं कधी खाली आले नाहीत. त्यानंतर त्यांनी IIT मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. 1 वर्ष त्यांनी बँगलोरला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं. पण त्यांना त्या ठिकाणी मन रमलं नाही. त्यांनी सांगितलं की बाबा मला देशाची सेवा करायची. मग त्यांनी त्या ठिकाणच्या जॉबचा रिझाईन दिला. ते दिल्लीला गेले. दिल्लीला जाऊन त्यांनी UPSCचा अभ्यास केला. UPSCच्या पहिल्या ह्याच्यामध्ये ते IRS झाले, दुसऱ्या ह्याच्यात IPS झाले. आणि ते शेवटपर्यंत एकच सांगतात की 10वीला जी मी जिद्द बाळगली, की ज्या जिद्दीच्या जोरावर मला 68%वरनं 86%वरती आलो, त्यावेळेची जी जिद्द आहे, मी आजही कुठलंही काम करताना माझ्या 10वीच्या वर्षाचा वेळ आठवतो की मी त्यावेळेस किती जिद्दीने अभ्यास केला. आणि आजही तो वेळ आठवून मी प्रत्येक गोष्टीला आज
त्याच हिमतीने काम करतो. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही एखादी जर जिद्द ठेवली असेल किंवा तर तीच तुमची कंटिन्यू पुढे चालू ठेवा, त्याच्यावर तुमचं यश 100% मिळतं तुम्हाला. बाकी तर या ठिकाणी आहे का कोणाचा प्रश्न? काय तुम्हाला हे पीपीटी देणार आहे, कारण पीपीटी खूप मोठी आहे आणि ते सांगायला सुद्धा भरपूर वेळ जाणार आहे. फक्त एक एवढंच सांगतो, कुठलंही काम करताना नम्रतेने, विश्वासाने आणि स्वतःला फसवणार नाही याच गोष्टीने अभ्यास करा. जर तुम्ही एवढंच लक्षात ठेवलं ना, तर तुम्हाला या जगात काही अवघड नाही, सगळं तुम्हाला तुमच्या पायात येऊन जाईल. फक्त जिद्द, कष्ट याची तयारी ठेवा. या ठिकाणी तुमच्या कॉलेजने आम्हाला बोलवलं, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही एवढ्या शांत चित्ताने ऐकून घेतलं, कारण माझा पेशा शिक्षकी नाहीये.